महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील तडवळ रेल्वे स्थानकावर थांबलेल्या यशवंतपूर बिकानेर एक्सप्रेसमध्ये अज्ञात दरोडेखोरांनी घुसून महिलांसह प्रवाशांना मारहाण करत रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी 11 जुलै रोजी पहाटे घडली। दरोडेखोरांनी विरोध करणाऱ्या प्रवाशांवर दगडफेक करून त्यांना जखमी केले। या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। दरम्यान गाडी क्रमांक 16-587 यशवंतपूर बिकानेर एक्सप्रेस शनिवारी पहाटे 2:49 ते 4:03 या कालावधीत तब्बल 74 मिनिटे तडवळ रेल्वे स्थानकावर उभी होती। याच संधीचा फायदा घेत 4 ते 6 जणांच्या टोळीने S4, S6 आणि S7 या डब्यांमध्ये प्रवेश केला। काही आरोपींनी खिडक्यांमधून हात घालून प्रवाशांचे साहित्य हिसकावले तर काहींनी थेट डब्यात प्रवेश करून महिलांच्या गळ्यातील दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला। या घटनेत S7 डब्यातून प्रवास करणारे सोलापूरचे महेश गोपाळ पवार वय 34 राहणार पूर्व मंगळवार पेठ यांच्या पत्नीच्या गळ्यातील 5 तोळे वजनाची सुमारे 1,43,500 रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून नेण्यात आली। याशिवाय इतर 3 प्रवाशांचे मोबाईल, रोख रक्कम आणि अन्य साहित्यही चोरट्यांनी लुटले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।